म्हशीमुळे मिलन झालं त्यांचं आणि त्याच्यामध्ये महिषासूर जन्मला आणि त्याचा भाऊ म्हणजे रंभचा भाऊ करंब हे खूप सांगायला वेळ लागला. ठीक आहे, शॉर्टकट मध्ये येतो. आणि महिषासुराने ब्रह्मदेवाची आराधना केल्यानंतर त्याला असा आशीर्वाद भेटला की तुला देव दानव मारू शकत नाही. शेवटी सगळे देव, कारण इंद्राच्या जागेवर जाऊन महिषासूर बसला, सगळ्या देवांची पळताभुई थोडी केली. आपण घराघरात घर बसवतो किंवा गावच्या ठिकाणी मंदिरामध्ये घोट बसवतो आणि दर दिवशी एक माळा सोडतो. 9 माळा 10 माळा, त्यावर्षी 10 माळा सोडायला लागतो. नंतर दसरा 9 माळा सोडतो. त्या माळा घाटावरती का सोडतो तर त्या महिषासुरात घाबरून सगळे लोक देव त्या घटामध्ये लपलेले म्हणून आपण देवाची पूजा करतो. म्हणून दर दिवशी आपण एक एक माळा सोडतो. मायला प्रेक्षक हे त्याच्या मागचं कारण आहे. आणि महिषासूर असा होता, एकदा तो रेड्याच्या रूपात व्हायचा, एकदा परत राक्षसाच्या रूपात व्हायचा. एवढी रूप बदलण्याची ताकद त्याच्यामध्ये होती. शेवटी सगळे देव ब्रह्मा विष्णू महेश या देवदेवतेकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की तुम्हीच मार्ग काढा. म्हणून या 3 देवांच्या ताकदीमधून त्यांच्या ज्योतीमधून ही दुर्गा जन्मली आणि तिने वेगवेगळे 9 रूप घेऊन त्या महिषासुराचा वध केला. त्या महिषीने त्याला जन्म दिला. त्या महिषासुराला त्याबरोबर त्याचा दुसरा भाऊ पण होता, त्याचं नाव रक्तबीज. त्याचं रक्त जमिनीवरती सांडलं की पुन्हा राक्षस तयार व्हायचा. त्याला सुद्धा त्या देवीने ठार मारलेलं लक्षात घ्या. म्हणून आपण याच्या मागची कारणं शोधली पाहिजे की 9 दिवस बायका वेगवेगळ्या साड्या परिधान करतात. अरे प्रत्येक दिवशी प्रत्येक रंगाच्या मागे काहीतरी कारण घडलेले हो, याचा तुम्ही विचार करा. वास्तविक तुम्ही हे समाजात वावरणाऱ्या महिलांना दोष देण्यापेक्षा वेगवेगळे